गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् हरि 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 स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। श्री सच्चिदानंद परमा ब्रह्म समर्थ सद्गुरु श्री संत ज्ञानराजाय नमः। श्री परमहंस लहरी बाबाय नमः। गजाननं भूत गणादि सेवितं कपीथजम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बंदहु गुरुपद पदुम पराग सुरुचि सुवास सरस अनुरागा सुरुचि सुवास सरस अनुरागा।
बन्धुः प्रथम महीसुर चरणा बन्धुः प्रथम महीसुरचरणा जासु मोहजनित संशय हरणा मोहजनित संशय सबहरणा प्रणव प्रथम भरत की चरणा प्रणव प्रथम भरत के चरणा जासुनीम व्रत जायेन भरणा जासुने व्रत जायना भरना बन्धुः लक्ष्मण पद जल जाता बन्धुः लक्ष्मण पद जल जाता शीतल सुभग भगत सुख दाता शीतल सुभग भगत सुखदाता हरि बोल। रघुपति तीरथ विमल पताका रघुपति तीरथ विमल पताका दंड समान भया हो जस जाका दंड समान भय हो जस जाका शेष महेश शीश जग कारणम जो अवतरहु भूमि बाय चारणम जो अवतरहु भूमि भय चारण रिपुसूदन पद कमलन मामी रिपुसूदन पद कमलनमा सूर सुशील भरत अनुगामी सुर सुशील भरत अनुग्रह महावीर वो वीर हनुमान महावीर वो वीर हनुमान राम जासु जस आप बखाना राम जासु जस आप बधाना हरि बोल। जनक सुता जग जननी जानकी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निदान की अतिशय प्रिय करुणा निदान
संतान की। ताकी युग पद कमल नमामि। लाकी युग पद कमल नमामो। जासु कृपा निर्मल मति पावो। जासु कृपा निर्मल मति पावो। पुनि मन वचन कर्म रघु नायक। पुनि मन वचन कर्म रघुनायक। बंदहु चरण कमल सुखदायक। बंदहु चरण कमल सबनायक। राम सिया राम सिया राम सिया राम। राम सिया राम सिया राम सिया राम। राम सिया राम सीता राम सीता राम। राम सीता राम सीता राम सीता राम। हरि जय हो। राम सीता राम सीता राम सीता राम। 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 सीता राम राजा राम। सीता राम राम। सीता राम राजा राम। सीता राम राम। राजा राम सीता 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 राम। राजा राम राजा सीता राजा राम सीताराम। राजा राम सीताराम। राजा राम सीताराम। हरि नमः हरि नमः। सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम ईश आळन्दी वल्लभं माधुरी रसकल्लोलां शिवशक्ति रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं नित्यप्रति आराध्य श्री सीताराम चरणारविंद श्री हनुमान जी महाराज उपस्थित समस्त माता भगिनी साधू संत आत्मागणी ज्या प्रेमपूर्ण हृदयाने आपण
श्री रामचरित मानस कथा ऐकण्यासाठी एकीभूत झालो आहोत. ही सकल लोक जग पावनी गंगा भगवान सांभ सदाशिवाद्वारे या धरतीवरती अवतरित होते. आपला भारत देश स्वाभाविक आहे तुम्हा सर्वांना वाटणं की काय आपला भारत देश, माझा भारत देश, माझा देश, माझा देश करत फिरता. भारत देशाला वारंवार माझं म्हणत फिरता, परंतु हा मोह नाहीये का? आपल्या देशापती ही आसक्ती नाहीये का? मग माझा देश, माझा भारत देश, माझ्या भारत देशाची परंपरा, माझ्या भारत देशाचं वैविध्य, माझ्या भारत देशाने दिलेलं विज्ञान, माझ्या भारत देशाने दिलेलं न्याय विज्ञान, माझ्या भारत देशाने दिलेलं धर्म विज्ञान. मग स्वाभाविक आहे हा प्रश्न पडला की हा मोह नाहीये का? ही आसक्ती नाहीये का? पण एक गोष्ट सांगू, तुम्ही याला मोह म्हणा, आसक्ती म्हणा, जे म्हणायचं असेल ते म्हणा, पण एखाद्या बालकाला आपल्या आईविषयी अभिमान असणं हे स्वाभाविक आहे. जसं एखाद्या बालकाला आपल्या आईविषयी अभिमान असतो, अगदी त्याच प्रकारे आम्हा भारतवासियांना आमच्या भारत मातेप्रती अभिमान आहे. आणि काय ही परंपरा, काय ही धरा. कालही मी सांगितलं की जर का ठरवलं या भारत देशाच्या मातेंनी जर का ठरवलं तर ही माता देवाला देखील पुत्र रूपाने आणू शकते आणि पुत्राला देखील दैवत्व प्रदान करू शकते. ही पावन कथा भगवान शिवांद्वारे प्रस्तुत होते. काल अगदी संक्षिप्त रूपाने तुम्ही आपण सर्वांनी ऐकलं देखील असणार की भगीरथाने तप केल्यानंतर भागीरथी धरतीवरती अवतरित झाल्या. याबाबत काही शंका नाही, पण भागीरथी धरतीवर येण्या अगोदर माता गंगेनी भगीरथाला सांगितलं की भगीरथा, तुझ्या या तपाने तुझ्या वंशामध्ये साक्षात रघुनंदन राम रूपाने विष्णू अवतार घेतील, याबाबत शंका नाही. परंतु माझा प्रवाह इतका असेल की या प्रवाहामुळे मी पुन्हा पाताळात निघून जाईल, मी थांबू शकणार नाही. मग त्यावेळेला भगवान सांभ सदाशिवाची आराधना करा. ज्यावेळेला भगवान सांभ सदाशिव प्रसन्न होतील, पशुपतीनाथ जगन्नाथ प्रसन्न होतील, मी त्यांच्या जटेवर विराजमान होईल आणि जटेवरून धरतीत अवतरित होईल. भगीरथाने मग शिव आराधना करून भगवान शिवांना प्रसन्न करून गंगेला जटेमध्ये धारण करायला लावलं. गंगा जटेमध्ये धारण झाली आणि जटा बांधून घेतली. जटा तर बांधून घेतली, परंतु भगीरथ प्रार्थना करताय, प्रभो गंगेचं आव्हान तुमची जटा सुशोभित करण्यासाठी नाही केलंय. मी गंगेचं आव्हान आमच्या परंपरेमध्ये झालेलं पातक भस्म करण्यासाठी केलंय. आणि म्हणून ती जटा आता उघडा आणि गंगेला धरतीवरती येऊ द्या. भगवान शिवांनी आराधना कबूल केली, स्वीकार केली, जटा उघडली, गंगा धरतीवरती आली. कहाणी तो हम सबको पता है, कथा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण याचं तत्वचिंतन काय आहे हे पण बघायला पाहिजे ना. ज्ञानाची गंगा समजण्याकरता खूप अफाट आहे. ज्ञान गंगा कळणं कठीण आहे. ज्ञान इतकं विस्तारित आहे की एखाद्या वस्तूला कोणी कोणत्या दिशेने बघतंय त्या दृष्टीतून प्रगट होणार आहे ज्ञान. भिन्न भिन्न ज्ञान, भिन्न भिन्न धरा, भिन्न भिन्न दृष्टिकोनाद्वारे निर्माण होणार हे ज्ञान विज्ञान अगदी इतकं विस्तृत आहे. त्याला समजण्याकरता आपण गेलो तर होऊ शकतं थकून जाऊ, आणि कठीण असेल सहज आपल्याला ज्ञान कळणं. मग त्या वेळेला भगवान शिवांसारखे सद्गुरू
जगद्गुरु आपल्या जटेमध्ये गंगा धारण करतात म्हणजे काय तर गुरु स्वतः आपल्या मस्तिष्कामध्ये ते ज्ञान धारण करतात आणि गुरु मुखातून ज्या वेळेला ते ज्ञान प्रगट होतं त्यावेळेला कठीणातलं कठीण ज्ञान देखील सोप्यातल्या सोप्या पद्धतीने येऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. ते अनुभवामध्ये येतं, ते आपल्या अनुभूतीमध्ये येतं. माहिती आणि अनुभूती याच्यात हाच फरक आहे. इंद्रियांद्वारे आपण माहिती घेऊ शकू पण अनुभवता आत्मा घेतो. रामाविषयी माहिती भरपूर एकत्रित करता येईल पण रामाची अनुभूती ही त्याच्या नामांच्या गुणगानाशिवाय नाही मिळणार. आणि ज्या ज्या वेळेला नाम गुणगान करण्याचा अवसर मिळाला त्या वेळेला संक्षिप्त रूपामध्ये नाही विस्तृत रूपामध्ये संतांनी केलाय. इतकं विस्तृत, इतकं व्यापक रूप दिलं, इतकं व्यापक. हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई में जाना. इतकं विस्तृत स्वरूप दिलं या आकाराला, इतकं वाढव्य केलं. हे बघा मला आठवतं, तुम्हालाही आठवेल, लहानपणी आपण शिकत असताना एक दृष्टांत होता. आठवतं ज्या वेळेला आपण शिकत होतो पूर्वी शिक्षा खूप सुंदर होती. आई एका बालकाला जेवू घालते, दूध पाजत आहे आणि वारंवार ते बाळ दूध ओकत आहे. कोणीतरी एका व्यक्तीने प्रश्न केला की ताई ते बाळ दूध बाहेर काढत आहे आणि तरी देखील त्याला दूध पाजताय. त्यावेळेला ती आई म्हणते की मला माहिती आहे पण तरीही मी या बालकाला दूध पाजण्याचं कारण की घशाला चिटून काही तर त्याच्या पोटात जात असेल, 2-3 अंश रूपाने का होईना पण त्याचं पोट तर भरतच असेल ना. तसा व्यक्ती वारंवार जरी ज्ञानाला विसरला तरी भगवान तरी परत अनुग्रह करतात. अनुग्रह याचा अर्थ काय? कृपा म्हणजे काय की मला इच्छा आहे प्रभो मला सद्मार्ग दे, सद्मार्गावरती मला प्रशस्त कर, अशी इच्छा झाल्यानंतर दिलेला मार्ग म्हणजे कृपा आहे. परंतु अनुग्रह म्हणजे काय? त्या व्यक्तीला स्वतःचं भलं होण्याची इच्छा असो अथवा नसो परंतु त्याचं देखील भलं करणे इच्छा असो अथवा नसो पण त्याचा उद्धार केल्याशिवाय थांबू नये, याला म्हणतात अनुग्रह. आणि भगवान सतत अनुग्रह करतात. अच्छा, हात वरती करून मला सांगाल हा, आत्तापर्यंत कालपर्यंत असे किती लोक इथे उपस्थित आहे जे कालपर्यंत आयुष्यामध्ये कधीच नृत्य केलं नाही पण न जाणे राम जन्माच्या वेळेला स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नव्हतो? असा हात वर करा किती लोक आहे, जरा मला बघू द्या. की कालपर्यंत तर कधी नृत्य केलं नाही पण मात्र काल जो आनंद आला तो अद्भुत होता. आत्तापर्यंत जे नृत्य केलं त्या नृत्याने थकावट दिली, थकवा दिला, पण काल जे नृत्य केलं त्या नृत्याने एक अनुभूती दिली, एक ऊर्जा दिली. हात वर करा किती जणांचा अनुभव आहे. लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मानिहू ब्रह्मा नंद समाना. कारण महाराज दशरथ आपल्या ध्यानामध्ये नेहमी भगवत मूर्तीचं दर्शन करायचे पण महाराज दशरथांना कधीच ती भगवत मूर्ती चतुर्भुज रूपाने नाही दिसली. सदा ती मूर्ती 2 भुज रूपाने दिसली, द्विभुज रूपाने दिसली. आणि ज्या मूर्तीचं ध्यान महाराज दशरथाने सतत केलंय आज तेच बालक रूपाने महाराज दशरथांपुढे प्रस्तुत आहे, उपस्थित आहे. अद्भुत स्वरूप आहे. ज्या वेळेला समय मिळाला संतांनी सामान्य रूपाने नाही विस्तृत रूपाने मांडलेली ही कथा आहे. या भारत देशामध्ये यमुना आहे आणि गंगा पण आहे. यमुना भक्ती स्वरूप आहे, गंगा ज्ञान स्वरूप आहे. यमुनेच्या काठावर जितक्याही कथा झाल्या
त्या प्रेमकथा झाल्या आणि गंगेच्या काठावर जितके कथा झाल्या त्या ज्ञानकथा झाल्या. शरयूत गंगा आणि जमुना राणीचं अत्यंत अद्भुत मिश्रण आहे. शरयूमध्ये गंगा पण आहे आणि यमुना पण आहे. ज्ञान आणि भक्तीचा संपूर्ण समन्वय त्या शरयूच्या तटावरती. राम अवतरित झाले, राम जन्मला आणि त्यावेळेला केलेलं वर्णन अद्भुत आहे. श्री राम चंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंद मुख कर कंद पद कंजारुणं कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर पंदारुणं कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरज सुंदरं पटपीत मानव तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं भज दीन बंधु दीनेश दानव दैत्य वंश निकंदनं आजानुभुज सर चापधर संग्राम जित कर दूषणं. ज्या वेळेला वर्णन केलं त्या वेळेला संक्षिप्त रूपाने वर्णन नाही झालं, विस्तृत रूपाने वर्णन झालं. कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरज सुंदरं पटपीत मानव तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं. इति वदति तुलसी दास शंकर शेष मुनि मन रंजनम मम हृदय कंद निवास कुरु कावायि खलदल वंदनम. श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम. हरये नमः सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय. एक विनंती करू, खूप सुंदर साऊंड सर्व्हिस, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या लक्षात आहे, म्हणजे सगळ्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की परमपूज्य सद्गुरू श्री श्री रविशंकरजी ज्या वेळेला, गुरुदेव ज्या वेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला आपणच सेवा दिली होती आणि अद्भुत सेवा ते प्रदान करताय, ज्यामुळे आपण सर्वांपर्यंत तुम्ही जिथे कुठे असाल तिथपर्यंत आवाज पोहोचतोय. पण एक गोष्ट सांगते निश्चित. अच्छा, किती लोकांचा अनुभव आहे हात वरती करून सांगा. इथे मंगलाचरण सुरू पण व्हायचं असतं, कथा सुरू होणार असेल 7:30 वाजता, पण 7:15 वाजल्यापासून मनामध्ये सुरू होऊन जातं की मला जायचं आहे आणि कथा ऐकायची आहे. न जाणे पाय इकडे वळतात. हात वर करा किती जणांचा अनुभव आहे. आणि आता कॅमेरा माझ्याकडे नाही, या सर्वांकडे करा. हात वर करा किती जणांचा अनुभव आहे की बस मंगलाचरण सुरू होण्या अगोदर 7:30 कथा सुरू होणार असते, पण त्या अगोदरच थोडं ज्यावेळेला कथा प्रारंभ होण्याची वेळ होते त्यावेळेला लगेच मन आपोआप पाय मन वचन काया नाही या ठिकाणी वळतात, या ठिकाणी येण्याकरिता वळतात. जर आपल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल तर याचा अर्थ काय माहिती आहे,
याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. अजून तर तुम्ही मंडपात आलात देखील नाही, अजून इथे तुमचा प्रवेश झाला देखील नाही. जिथे कुठे तुम्ही मनामध्ये कथा श्रवणाचा संकल्प घेतला, त्याच वेळेला माझे प्रभू श्रीराम तुमच्या हृदयामध्ये येऊन विराजमान होऊन जातात आणि एक सगळ्यात मोठा सेतू या ठिकाणी निर्माण करतात. तो सेतू असतो भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान असा. वळूया आपल्या मुख्य कथेकडे. अयोध्येची अवस्था तर ही आहे, अवधपुरी सुशोभित करण्यात आली आहे. प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा आनंद, एकीकडे संतान प्राप्ती नाही तर दुसरीकडे 4 पुत्र प्राप्ती एकदा होतीये. तात्पर्य महाराज दशरथांच्या जीवनातले 4ही कोणे परिपूर्ण झाले. भक्तीचे, आत्मरसाचे, ज्ञानाचे तर वैराग्याचे 4ही कोपरे भरून निघाले आणि आनंद व्यक्त करताय, बधाई गात आहे, बधाई देत आहे, एकमेकांबरोबर बधाई व्यक्त करताय. आणि तेवढ्यात माता पार्वतीला भगवान सांब सदाशिव म्हणतात की देवी, आतापर्यंत ही कथा मी तुला सांगावी अशी माझी मनसा होती नव्हती माहिती नाही, पण मात्र तुझ्या प्रीतीने, तुझ्या दृढमतीने ही मला सांगण्याकरिता भाग पडतंय. आणि म्हणून आज मी तुला माझी एक चोरी सांगू इच्छितो. देवी, और एक कहू निज चोरी, सुन गिरिजा अति दृढ़मति तोरी, सुन गिरिजा अति दृढ़मति तोरी, और हो एक कहू निज चोरी. तुझी मती आता दृढ झाली, राम कथेविषयी तुझी मती दृढ झाली आहे, म्हणून मी तुला माझी एक चोरी सांगतो. माता भगवती म्हणते, अच्छा, वल्कलधारी दिगंबर कैलासाधिपती भगवान शिव जे स्वतः विरक्त आहे, योगी यांचे ईश्वर आहे, त्यांना चोरी पण करायचं भाग पडलं का? हो हो देवी, जर माझे इष्ट चोर आहे तर मी का चोरी करू नये? माझे इष्टच तर चोर आहे. प्रसंग वर्णन केल्या प्रकारे 2 वेळा भगवान शिव आपल्या इष्ट दर्शनाकरता आवश्यक आले. पहिलं ते ज्या वेळेला राम अवतार झाला आणि दुसरं ते ज्या वेळेला श्रीकृष्ण अवतार झाला त्यावेळेला. आणि म्हणून ज्या वेळेला कृष्ण अवतार झाला त्यावेळेला जोगी रूपाने आले, आणि ज्या वेळेला राम अवतार झाला त्यावेळेला योगी पण सोबत ज्योतिषीचं रूप धारण करून आले. ज्योतिषीचं रूप का धारण करून आले? ते याकरिता की मला देवी, मी माझी एक चोरी सांगतो. मी ज्योतिषीचं रूप धारण करून तर गेलो, पण का गेलो याचं कारणही सांगतो. याचं कारण हे आहे की अवधपुरीतील समस्त नगर निवासियांच्या हातांवरच्या रेषा मला बघायच्या आहे. ती अशी कोणती रेष त्यांच्या हातावर आहे की त्यांना रामदर्शन सुलभ होणार आहे, त्यांना रामदर्शन अनुभवायला मिळणार आहे. ती कुठली रेष आहे? खरं तर रामकथा भगवंताची साक्षात वाङ्मयी मूर्ती आहे. राम इथे आहे, राम इथे प्रस्तुत आहे. पण देवी, मला बघायचं होतं की न जाणे त्या अयोध्या नगर निवासियांच्या हातावरची ती कोणती रेष आहे ज्या रेषेमुळे त्यांना रामदर्शन होणार आहे. आणि दुसरं कारण हे की ज्यांच्या हातावरती ती रेष नाही, त्यांच्या हातावर